आज 1971 साली बांगलादेशातील भारतीय जवानांचा पराक्रम, त्या शर्तीनं भारतीय जवानांनी आपली शौर्य गाथा लिहून ठेवली. ती गाथा शौर्याने सादर करीत आहेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख. वनवा पेटला स्वातंत्र्य हवे बांगल्याला शेख मुजीब आघाडीला बांगल्याला कौल लागला नाही पटलं या खानाला या खान आला दाट्याला असं केलं क्रांतीवीर आला क्रांतीवीर 26 मार्च 71 साला 26 मार्च 71 रात्र ही कधीच विसरली जाणार नाही. हिटलरनी हत्याकांड केलं पण महापाप केलं नव्हतं. औरंगजेबाने मुर्द्याचे ढीग लावले पण नीच कृत्य केलं नव्हतं. ते केलेलं आहे या खानानी, या नरराक्षसानी. 26 मार्च 71 साला या भयानक रात्रीला पहाटेच्या 4च्या सुमाराला अल्ली मोहम्मद याच्या घराला आग लावली. त्याच्या दुकानाला अल्ली मोहम्मदच्या दुकानाला आग लागतात. अल्ली मोहम्मद घराच्या बाहेर आलेला आहे. पाकिस्तानी फौज तो दुकानाचा बोर्ड जाळत असताना अल्ली मोहम्मद म्हणत आहे, खबरदार खबरदार अल्ली गरजला, खबरदार अल्ली गरजला. टिका खंड खवळून गेला पोटात सुरा खुपसिला. अल्ली मोहम्मद पडला जमिनीला, पडला जमिनीला. आमच्या पोटात सुरा खुपसून तुम्ही या देशात राज्य कारभार करू शकत नाही. एक अल्ली मोहम्मद रक्ताच्या थरुळ्यात कोसळला तर हजारो अल्ली मोहम्मद दिल्ली जानो. अल्ली मोहम्मद रक्ताच्या थरुळ्यात कोसळतात. अल्ली मोहम्मदच्या 2 तरुण मुली घराच्या बाहेर पडत आलेल्या आहेत. एक मुलगी 16 वर्षाची आहे आणि एक मुलगी 18 वर्षाची आहे. परत येणाऱ्या मुलीला काय पाहायला मिळत आहे? रक्ताच्या थरुळ्यात कोसळलेल्या आपल्या बापाला पाहतात. स्वातंत्र्याकरता रक्त सांडल्यापासून कुठल्याही देशाला स्वातंत्र्य मिळत नसतं. तुमचा बाप रक्ताच्या दारुल्यात कोसळून रडत बसू नका. तुमच्या जीवापर्यंत तुम्ही तुमचा आवाज बंद ठेवू नका. टिका खंड खवळून गेला, टिका खंड खवळून गेला. तो जेव्हा घातला वस्त्राला तरुणींचं सील लुटण्याला दया नव्हती नीची हैवानाला लागली आग घराला. याच घरामध्ये 13 दिवसाची वली बाळांतीन आहे. चिमुकलं बाळ तिच्याजवळ आहे. त्या 13 दिवसाच्या चिमुकल्या बाळाला तिनं आपल्या पोटाशी घट्ट धरलेला आहे. आई आपल्या लेकरावर प्रेम किती करते आई झाल्याशिवाय कळत नाही. त्याला आईच म्हणावं लागतं. या जळतेल्या घरामधून या नूरजान नावाच्या मुलीनं काय केलेलं आहे? कौटाळून ताण्या बाळाला, कौटाळून ताण्या बाळाला नूरजान पळ काढीला, पळ टिका खंड पहिलं बघा तिला पाठलाग केला हिसकावून घेतो बाळाला. तुमच्या पाया पडते हो, माझ्या बाळाला मारू नका. माझं 13 दिवसाचं बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. आम्ही स्वातंत्र्याचा आवाज उठवतो म्हणून तुम्ही आमची बालक मारता का? नका हो, नका. माझ्या बाळाला मारू नका. माझ्या बाळाला मारू नका. बाळाच्या धरलं टंगडीला, बाळाच्या धरलं टंगडीला. 13 दिवसाचं चिमुकलं बाळ या नीचाने त्या बाळाच्या टंगडीला धरतात. ती आई म्हणत आहे, मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे.
बहिणीच्या बाळाला कुणी मारतं का? आईचं आणि बहिणीचं नातं माणसाला कळतं, पशुला कळत नाही. पशुची वृत्ती धारण करून आलेली पाकिस्तानी फौज बाळाच्या धरलं टंगणीला, हिसकावून घेतलं बाळाला, आकाशात तो बाळ फेकीला. तो बाळ आकाशात उडवतात ते आईचं काळीच म्हटलं, याला याला मेरे बच्चे को बचाओ, याला मेरे बच्चे को बचाओ, याला मेरे बच्चे को बचाओ. अल्लाला झोप लागली होती, देव रजेवर गेले होते, कुणाचाच पत्ता नव्हता. उडवलेलं बाळ ते आपल्या हातामध्ये झेलण्याकरता पळत असताना या पाकिस्तानींनी काय केलेलं आहे, बंदुकीच्या तोंडाला लांब असणारं फळ त्याला इंग्रजीमध्ये पॅनिट म्हटलं जातं, त्याला हिंदीमध्ये संगीन म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला सुरा म्हटलं जातं. येणारं बाळ ते आहे आपल्या हातात झेलण्यापूर्वी आणि चाली बाळ संगीनीवर झेलणं, बाळ त्याच्या आणि या भयभीत अमनुष्य कपलीनं काय झालेलं आहे, भयभीत बांगला झाला, भयभीत बांगला झाला, बांगला झाला भारतात पण काढीला, लोंढा लागला भारत देशाला. बाया बापड्या आपल्या लहान लहान बालकाला घेऊन या देशामध्ये पळू लागलेले आहे. शेजारच्या घरामध्ये जसं आपण पळून जातो संरक्षणासाठी तिथं जाऊन लपतो, त्याप्रमाणे या देशाची अवस्था झालेली आहे. आणि आमच्या देशाला लोंढा लागलेला आहे. याच वेळेला हा देश गरिबी हटाव या मार्गाने आगेकूच करत होता. या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची घोषणा दिली होती. लोन लागलं करावे लागले. 4.5 रुपये प्रमाणे या देशाचे 4.5 कोटी रुपये दैनंदिन जाऊ लागले. 1 महिना नाही 9 महिने आम्हाला या निर्वासितांना पोसावं लागलं. आमची गरिबी हटायची सोडून गरिबी वाढू लागली. श्रीमंतांनी गरीब याच्यातलं अंतर कमी होण्यापूर्वी तो लांब होऊ लागला. दिल्लीत खलबत माजला गेला आणि देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीला प्रश्न विचारला गेला, क्या भाई जी ये गरीबी कब हटेंगी? पंतप्रधान उत्तर देता है, गरीबी हटेंगी, देर से हटेंगी. आने वाले मेहमान यहाँ कितने दिन रहेंगे? उनका देश आजाद बनेगा, अपना देश जाएंगे, कब बनेगा? हम बनाएंगे. सर्व पक्ष झाले, सर्व बोलले दिल्ली का अटल बिहारी काय बोलला, इंदिराजी सादर तुम्हाला मुक्त करा माय भूमीला, या यथांड काय वरला, युद्धाची भाषा बोलला. डिसेंबरच्या 3 तारखेला गुलामांनी हल्ला चढविला, हल्ला डिसेंबरची 3 तारीख पहाटे 5:22 झाले होते आणि आमच्या देशावर पहिली बंबारी झाली. पहिली बंबारी लक्षात असू द्या. आणि याच वेळेला सीमेवर काम करणारे आमचे जवान, या ब्रिगेडचं नाव आहे टंटी मराठा, आणि या टंटी मराठ्यामध्ये काम करणाऱ्या मुलांची यादी माझ्याकडे आहे. या मुलाचं नाव आहे सदाशिव जगदाळे, गाव पिंगळी, तालुका दहिवडी, जिल्हा सातारा. 24 वर्षाचा तरुण भांड पोऱ्या. नुकतंच लग्न झालेलं आहे. अंगाची हळदी निघालेली नव्हती. दारातला मांडव सजलेला होता. याची आणि याच्या पत्नीची ओळखही झाली नव्हती. तिचं नाव सोनाबाई आहे. एवढ्या त्याच्या हातामध्ये टेलिग्राम आलेला आहे. तो ते टेलिग्राम त्यांनी वाचला, अंगावर कपडे चढवले आणि आईला नमस्कार केला. आई म्हणते, सदा कुठं निघाला? आई, वार सुरू झालाय, मला जावं लागेल. सदा, नको रे जाऊ. 1.5 महिना अजून तुझी रजा राहिलेली आहे आणि निघालास कुठं? अरे आपल्याला गोंधळ घालायचा आहे. आई, शत्रूनच घातलेला गोंधळ बंद करायला चाललो. तुझा मला आशीर्वाद असावा. सदाशिव होता गाडीला, सदाशिव होता गाडीला, यशवंत होता जोडीला. यशवंताचा मुलगा कुठला म्हणा? या मुलाचं नाव आहे यशवंत एकनाथ पवार.
गाव मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. 24 वर्षाचा तरणा भांड बोऱ्या. अजून याचं लग्न झालेलं नाही, तो अविवाहित आहे. यशवंत होता जोडीला, यशवंत होता जोडीला, सदाशिव होता गाडीला. ही जोडी होती पाऱ्याला, शत्रूंना हमला चढविला, शत्रूच्या जवळ हमल्याला उडविल 20 मराठ्याला, 20 मराठ्याला. शत्रूने केलेल्या अचानक बंबारीमध्ये आमचा टेंटी मराठा उडवला गेला. सदाशिव जगदाळ्याच्या देहाच्या चिंगड्या चिंगड्या. यशवंत एकनाथ पवार हाही खलास. कुठल्याही प्रकारचा पराक्रम न करता या पोरांना आपला देह गमवावा लागला होता. सदाच्या बायकोची अजून ओळख झालेली नव्हती. त्या सोनाबाईला माहित नव्हतं की माझा पती देशाकरता शहीद बनणार आहे. पुढचा ब्रिगेड उडवतात, पाठीमागच्या ब्रिगेड मध्ये असणारे आमची मुलं सावध झालेले आहे. जय हिंद. सावध होऊन समयाला, सावध होऊन समयाला, पिटाळून लावलं हल्ल्याला. हल्ला पिटाळून लावला, पण शत्रूने युद्ध पुकारलं. आम्ही काही केलं, आमचे पुढारी जाग्यावर नव्हते. पुढारी का जाग्यावर नव्हते म्हणाल, याचं नाव आहे राजकारण. आणि राजकारणाची जात आहे गजकरण. खाजवील तेवढी त्याला खाज येत असते. आणि या खाजवा खाजवीत आमचे पुढारी गुंतले होते. आमचा संरक्षण मंत्री कुठं होता? कोण होते संरक्षण मंत्री? जगजीवन बाबू. मग जगजीवन बाबू यावेळेला कुठं होते? गुजरात मध्ये. कशाला गेले होते? विधानसभेची निवडणूक घ्यायची होती. कुणाला तिकीट द्यायचं या विचारात बसले होते. लांबचा का आमचा, जवळचा का चमचा, या भानगडीत गुंतले होते. जगजीवन गुजरात, जगजीवन गुजरात. इंदिराजी कलकत्ता. या देशाच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी कुठं होत्या? इंदिराजी कलकत्ता. यशवंतराव होते मुंबईला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व पक्षामध्ये खाजवायचं काम सुरू झालं होतं. आणि या खाजवा खाजवीमध्ये युद्धाची वार्ता करणारा, युद्धाची वार्ता करणारा सर्वजण आले दिल्लीला. ही सर्व मंडळी दिल्लीला येतात. तिन्ही दलाचा प्रमुख जनरल माणिकशाला बोलवून घेतलं. मायभूमीवर होणारं आक्रमण पिटाळून लावण्याकरता ऑर्डर मिळाली. ऑर्डर केव्हा मिळाली म्हणाल? सायंकाळी 6 वाजता. शत्रूने युद्ध पुकारलं पहाटे 6 वाजता. हा 12 तासाचा मधला गॅप का? कचकरणाला मलम लावून याला वेळ लागला होता. ऑर्डर मिळाली भरती जवानाला. तिन्ही दलाचा प्रमुख जनरल माणिकशाला बोलवला आणि मायभूमीवर होणारं आक्रमण पिटाळून लावण्याची ऑर्डर मिळतात. आमचे जवान आगेकूच करत आहेत. आणि आगेकूच करणाऱ्या जवानांची यादी आपण ऐका. एकनाथ मैपती करंडिले, गाव बुरानगर, तालुका अहमदनगर, जिल्हा अहमदनगर. एकतीस वर्षाचा तरणा भांड बोऱ्या. नुकतंच लग्न झालेलं आहे. त्याच्या बायकोचं नाव आहे कौशल्या. त्याला राजू नावाचा मुलगा आहे आणि तो 1.5 वर्षाचा आहे. याच्या जोडीला दुसरा मुलगा आहे. केशव ज्ञानो घोरपडे, गाव करंजवन, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तिसरा मुलगा शिवा भोसले, गाव बिरवाडी, तालुका महाड, जिल्हा रायगड. चौथा मुलगा ज्ञानू केरवा सुतार, गाव भाडळ, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. पाचवा मुलगा वसंत बाबूराव चव्हाण, गाव तळसंद, तालुका हातकलंगडा, जिल्हा कोल्हापूर. सहावा मुलगा
बरोबर आहे का? आणि या वीराचं नाव आहे सुभेदार शंकर विठ्ठल शिंदे, गाव बामनोली, तालुका सावली, जिल्हा सातारा. 20 मराठा, 5 मराठा, 6 मराठा, 9 मराठा. या मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाचा गाथा आपल्या समोर जिवंत कथा ऐकवत आहे. जय हिंद. सावध होऊन समयाला, सावध होऊन समयाला टिकाळून लावलं हल्ल्याला. शत्रूनं बंबारी केलेली आहे. न्याट आणि जॉट विमानाची टक्कर सुरू झालेली आहे. आकाशामध्ये या दोघांची फळकिंग चालू आहे. आमचे जवान ते नदीवरलं उडवलेलं शत्रूनं फुल स्प्रिंगच्या साह्यानं आमच्या जवानांचे पाने फिरू लागले. बॉम्बाईचं ब्रिगेड, या ब्रिगेडचं नाव आहे 9 मराठा. इंजिनियर लागले कामाला, गरगरातील पाण्याला धुमधुडून आवाज बघायला. जणू संगीत सैनिकाला नदीवर फुल बघायला. जगण्यात पुढे चाललं ना, पुढे चाललं. शत्रूनं काय पेरलेले गुप्त सुरुंग आहे. मशीनच्या साह्यानं ते बघायचं काम चाललेलं आहे. ते अलगद सुरुंग काढले जात आहे. ते सुरुंग काढत असताना थोडी जरी चूक झाली, हलगर्जीपणा झाला तर जहाजच्या चिंगड्या बनत असतात. आमचे जवान शत्रूनं पेरलेले सुरुंग अलगद काढत आहेत, आगेकूच करत आहेत. खंदकाचं बांधकाम सुरू झालेलं आहे. एवढ्याच आमच्या मेजर प्रकाशने ऑर्डर दिली, मी सगळेकडं ही समोरची टेकडी आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. याचंच नाव आहे जोशर ठाणं. इथूनच आपल्याला डाक्यावर जाता येईल आणि ही टेकडी ताब्यात घेण्याकरता आपल्याला ताकद खर्च करावी लागेल. माणसं गमवावी लागतील, दारू गोळा नष्ट करावा लागेल. कारण शत्रूनं या ठिकाणी लाईट नावाचं मशीन गन हे आपल्यावर रोखलेलं आहे आणि ते पावसासारख्या गोळ्या सोडत आहे. आमचे जवान जोशर ठाण्याच्या बाजूने आगेकूच करत आहेत. एवढ्यात याशीन नावाचा मुलगा आला आहे आणि तो काय म्हणत आहे, भैया हे भैया. मी मुसलमान आहे, मी मुसलमान आहे, पण बंगाली आहे भैया, मी पाकिस्तानी नाही भैया. या नीचाने आतापर्यंत आमच्या 10 लाख मुली पळवल्या, 2.5 लाख बालका संगीनीवर झेलून मारली, 30 लाख लोकांची कत्तल केली भैया. एवढंच करून हे नीच थांबले नाही. त्या नीचाने काय केलं, ही समोरची टेकडी आहे. या ठिकाणी आमच्या बंगाल्याच्या 242 मुली या नीचांच्या ताब्यात आहेत आणि या 242 मुलीवर हजारो लोक पशुप्रमाणे बलात्कार करत आहे. हे शब्द ऐकतात तालमी खेळणारा 21 वर्षाचा तरुणा भांड बोरा श्यामाराजीकडे काय म्हणत आहे, एकनाथ भैया. कमल कुमारीच्या रक्षणाकरता तानाजी रातोरात घरामध्ये. कमल कुमारीचं रक्षण करण्याकरता तानाजी कामी आला. गड आला पण माझा शिव गेला, राजे म्हणाले. 242 कमल कुमारी करता 20 मराठा, 5 मराठा आणि 6 मराठा कमी आला. चालला का मला गुडघ्यानं वीर चालला, गुडघ्यानं वीर चालला, फस्टाचं वीर चालला, कोपरानं वीर चालला, पोटानं वीर घडला. जाऊन वाटलं जेव्हा खंदकाला, हात मार्यात खंदक आला, मग हात गेला सोडला, कमरेच्या काढून गोळ्याला. एकनाथनं गोळा कवटाळीला आणि एकनाथच्या अचूक माराला. खंदकाचा भुवा उडवलीला, गोळ्यावर फेकी गोळ्याला वीर चालला, वीर चालला. एकनाथ होता आघाडीला, श्यामात होता जोडीला, ज्ञानसुतार होता मदतीला. पाकिस्ताननी रचलेला चक्रव्यूह सोडण्याकरता आमचे जवान आगेकूच करत आहे. चक्रव्यूह हा शब्द कीर्तनात ऐकला असेल, ग्रंथात वाचला असेल, सिनेमात पाहिला असेल,
अर्जुनाच्या मुलांनी चक्रव्यूह तोडला अभिमन्यू. मित्र हो, सत्यकथा तुमच्या समोर घात आहे. डिसेंबरच्या 4 तारखेला आमच्या भारतीय जवानांनी तोडलेला चक्रव्यूह, पाकिस्ताननी रचलेला चक्रव्यूह, आमच्या वीरांनी तोडला. या वीरांची नावं एकनाथ मैपती करिंदिले बुरानगर, केशव ज्ञानघोरपडे करंजबन, शिवा भोसले बिरवाडी, ज्ञानू केरबा सुतार भाडळ, वसंत बाबूराव चव्हाण तळसंद, श्यामराव गोविंद राजगिरे कूर, पांडुरंग साळुंके मनेराजुरी आणि सुभेदार शंकर विठ्ठल शिंदे गाव पामनोली तालुका सावली जिल्हा सातारा. कष्टाचा वीर चाललेला, कष्टाचा वीर चाललेला, कोपरानं वीर चाललेला, कोपरानं वीर चाललेला, जमिनीशी वीर घसटलेला. जाऊन घातलं जेव्हा खंदकाला, जाऊन घातलं जेव्हा चक्रव्यूहाला, मग हात गेला कमरेला, कमरेच्या कडून गोळ्याला, एकनाथनं गोळा कवटाळीला, एकनाथच्या अचूक माराला, खंदकाचा धुवा उडविला, धुवा उडविला. गोळ्यावर थेंची गोळ्या, वीर चालला, वीर चालला, वीराच्या पराक्रमाला, 13 तास फेकी गोळ्याला, पराठ्याच्या जबर हल्ल्याला, शत्रून पळ काढीला, पळ काढी. 13 तासाच्या पराक्रमानंतर डिसेंबरची 5 तारीख आहे, सकाळची वेळ आहे. शत्रूची बंबारी थांबलेली आहे आणि आमचे जवान खंदकाची पाहणी करत आहे. एवढ्यात काय घडलं म्हणा, शत्रूनं गुप्त पेरलेला सुरुंग, या सुरुंगाचा स्फोट झाला आणि सुरुंगाचा स्फोट होतात श्यामराजिगऱ्याला आकाशात उडवलं गेलं. भैया श्यामराजिगऱ्याच्या देहाच्या चिंधड्या चिंधड्या मारल्या. वसंत बाबूराव चव्हाण याच्या घ्याच्या चिंधड्या चिंधड्या, रक्ताच्या थरव्यामध्ये एकनाथ मैपती करिंदिले कोसळलेला आहे. पाकिस्तानी फौजीवर तुटून पडलेल्या त्या पांडुरंग साळुंक्याला एकनाथनी पाहिलं. जखमी एकनाथ बघत आहे, पांडुरंग साळुंके पाकिस्तानी फौजीवर तुटून पडलेला आहे, हातात त्याच्या गणार आहे, तो त्यांच्यावर धावत चाललेला आहे. भैया तुम अकेले मत जाओ, तुम्हारे साथ आएंगे, साथ लड़ेंगे, साथ जिएंगे. भैया तुमने कहा था ना आगे मत बढ़ो. भैया तुम मुझे अकेले छोड़कर जा रहे नहीं भैया. भैया मुझे अकेले छोड़कर जा रहे नहीं. नहीं भैया, हम तुम्हारे साथ आएंगे, साथ लड़ेंगे, साथ जिएंगे. तुम चल गए भैया, तुम चल गए. आई तुझा हात नाही आमच्या गाण्यावर फिरला. आई तुझा हात आमच्या डोक्यावर फिरला. आई आई तुला बाळ तुला भेटायला येणार नाही, पण आई तुझ्या बाळानं पराक्रम केलं. अनेक आई बहिणीची इज्जत लुटणाऱ्या नीचाला मातीत गाडण्याकरता तुझ्या बाळाला छातीवर घेण्याची, अनेकाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या नीचाला मातीत गाडण्याकरता तुझा बाळ कामी आलाय. तुझा बळक मिळालं, तुझा बळक मिळालं. बळीराजा, बळीराजा माझ्या आईला निरोप, माझ्या आईला निरोप सांग. तुझ्या बाळानं पराक्रम केला. आमच्या पराक्रमाचा गाथा माझ्या जनतेला कळेल का? माझ्या आई वडिलांना कळेल का? वायुराजा कुणी सांगा माझ्या मातेला, तुझा बाळ आला कमल, रक्ताने बाळ डालेलं.
रक्ताच्या धरल्या केसऱ्याला रक्ताने पाळी करून दिले. आई तुझा बाळ तुला भेटायला येणार नाही. सांगा निरोप माझा मातेला तुझा बाळ आला प्राणाला. सांगा निरोप माझा बहिणीला नाही येणार भाऊकी गेला. ताई ताई तुझा दादा तुला भेटायला नाही गेला. तुझ्या दादाला गोळ्या लागल्या. तुझा दादा रक्ताच्या धरल्या अनेक आई बहिणीची इज्जत लुटणाऱ्या आणि त्याला मातीत घातण्याकरता तुझ्या दादानं आपला देह रक्ताच्या तरल्यात कोसळलाय घेत आहे. सांगा माझ्या प्रिय बहिणीला नाही येणार. घर घर लागली शाला कंठात प्राण उरलेला. कौशल्या 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 तुझ्या पतीला क्षमा कर. कौशल्या विनंती तुला सांभाळी व्रत त्याला सांभाळी माझ्या राजाला. चैतन्य गेलं विलयाला प्राण सोडीला. आणि या वीरांनी केलेल्या पराक्रमाचा दिल्लीत गाता कळताच काय घडलेला आहे ही वार्ता कळता दिल्लीला. ही वार्ता कळता दिल्लीला वीरचक्र एकनाथाला मरणानं अमर झाला. शाहीर देशमुखात पोहाड्याला घाट पोहाड्याला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. जय बांगला जय भारत क्रांती जय जवानांनी आपल्या शौर्यानं गाथा लढवली. बांगलादेशातील दुसऱ्या भागाला आता सुरुवात होत आहे. मेजर प्रकाश यांची शौर्य गाथा गात आहेत सिंह ललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. मेजर प्रकाश यांची शौर्य गाथा बांगलादेशातील युद्ध दुसऱ्या भागात ऐका. शाहीर देशमुख पोहाड्याला आमचे डिसेंबरची 5 तारीख संपली गेली आणि जोशर ठाण्यावर आमचे जवान आगे कूच करत असताना टेंटी मराठा हाय मराठा हर मराठा 9 मराठा आणि मराठांनी केलेल्या पराक्रमाचा गाथा. मेजर प्रकाश हा तोफखान्यावर आहे. काही आमची मुलं बंगाल्यांचा वेश करून या बांगला थोडं मोठं पाहून जाणार. थोडं मोठं पाहून जाणारा मेजर वर बैसला. मेजर प्रकाश शत्रूचा कानुसा घेण्याकरता एका उंच अशा झाडावर टेहणी करण्याकरता बसलेले. टेहणी करत असताना ती अंधारी रात्र आणि शेजारच्या गावामध्ये दंगा सुरू झाला. मुलींच्या किंकाळ्या ऐका येऊ लागल्या. घराला आगी लागल्या. सीमानवती हत्याकांड झाला. सीमानवती हत्या
ढिगळा मुडद्याचा ढिगळा गळा तया नव्हती या खाला अशा मनुष्य पत्नीला भयभीत बांगला झालेला एक सुंदर जोडप घरामध्ये होत 3.5 वर्षाचा बाळ दोघा पती पत्नीच्या मध्ये झोपलेला होता. त्याच्या छातीत संगीन खुपसली गेली. आपल्या नवऱ्याच्या छातीत खंजीर खुपसलेली लक्षात येतात. तिने आपलं ते बाळ कडीवर घेतलेलं आहे आणि ती पळायला लागलेली आहे. आणि या पळणाऱ्या तरुणीच्या पाठीमाग हे 4 पाकिस्तानी लागलेले आहे. तरुणीचा पाठलाग केला दोघांनी धरलो बाईला तिच्या जवळ हिसकावून घेतले. आणि या दोघांनी काय केलेलं आहे, त्या पळून जाणाऱ्या तरुणीला धरलं आणि तिचं बाळ तिच्या जवळ हिसकावून घेतलेलं आहे. 2 हात एकानं धरले, 2 पाय एकाने धरलेले आहे आणि एकानं अशी संगीन धरली आणि म्हणाले, तुम्हाला स्वातंत्र्य हवे ना? तुझ्या नवऱ्याची अवस्था झाली, तू डोळ्यानं पाहिली, आता बघ तुझ्या मुलाची अवस्था काय होत आहे. आणि तो बाळ फिरवून त्या संगीनीत घुसवतात. त्या आईनं ठाव फोडला. आणि हा घडलेला प्रकार मेजर प्रकाश झाडावरून बघत होता. या मराठी मुलाच्या हाताच्या मुठीवर गेला आणि मग मुडी मारताना तो पखाण्याला धुडूर चाललं तो गेला. जाऊन घातलं तोपखान्याला. मेजर प्रकाश जखमी झालेला आहे तरी तो तोपखान्याला फिरलेला आहे. अच्छा, तोपखान्याला मेजर प्रकाश धुमधुडून आवाज बघा झाला, धुमधुडून आवाज बघा झाला. मेजराच्या पराक्रमाला शत्रून पळ काढीला. 13 तासाच्या पराक्रमाला रक्तानं वीर न्हालेला मेजर प्रकाश जखमी झाला होता. तो रक्ताच्या थारुण्यात कोसळला होता. रेड क्रॉसची मंडळी आलेली आहे आणि या जखमी मेजर प्रकाशला उचलला गेला. प्रथम उपचारासाठी त्याला आणलेला आहे. त्याच्या शरीरात असणाऱ्या त्या गोळ्या बाहेर काढल्या जात आहे आणि मेजर प्रकाशचा एक हात काढला गेला. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळेला मेजर प्रकाशला भेटण्यासाठी पुण्याला आल्या. इंदिराजी याच समयाला मेजर प्रकाश आला. भेटल्या जेव्हा मिलिटरी जवानाला आणि शाहिरानं साथ तोड दिला. पूर्ण चढून शाहिरीचा झाला. शाहीर देशमुखात पोहड्याला तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहीर देशमुखात पोहड्याला ऐका नवी गाता गातो वीर कथा गात वीरचक्र ते मिळाले कोणास आणि त्यात मेजर वीर प्रकाश जी त्यात मेजर
जय जयकार या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रू पाठी निघाले 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 नौजवान या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रू पाठी या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रू पाठी निघाले 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 नौजवान निघाले 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 नौजवान हत्याकांड बांगल्यात भारत माजला हत्याकांड बांगल्यात भारत माजला शेजारी बंधू तुरे झोप कशी तुझा लहार 7.5 कोटी या मानवासाठी निघाले 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 नौजवान निघाले 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 नौजवान या भारतीय सीमेवर परकीय वैरी भारतीय सीमेवर परकीय वैरी भारतीय पाण्याचा देवतला टोला भारतीय अरे मारा अरे हन्ना अरे मारा अरे हन्ना मारा ऐका या बांगल्याच्या या बांगलादेशात कुठा चला भारतीयानो सैयक राणा भारतीयानो सैयक राणा मोवेळे खुलत धडा तुम्ही द्याना या गंगा नदी काठी अगले उरलसाठी या गंगा नदी काठी अगले उरलसाठी निघाले 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 नौजवान निघाले 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 नौजवान भारतीय फरमानं वाट रोखली युमानानं तर कमरत केली अरे हन्ना अरे मारा अरे हन्ना अरे मारा अरे हन्ना मारा ठोका ऐका बांगल्याच्या हक्का या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रू पाठी या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रू पाठी निघाले 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 नौजवान निघाले 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 नौजवान देशमुख भारताचा सैनिक सिपाही देशमुख भारताचा सैनिक सिपाही न्यायासाठी लढतो भारत इतिहासात जन्म बांगलादेशाला या भारताने दिला जन्म
तारखेला 5 तारखेला वीरांनी पराक्रम केला. ऐका जरा मिळते जवानांच्या पराक्रमाला. डिसेंबरची 5 तारीख 6 तारीख आमच्या वीरांनी केलेल्या पराक्रमाचा जिवंत गाथा मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. मित्रांनो, या वीरांचे माझ्याकडे फोटो आहे. या प्रत्येक वीराच्या घरी जाऊन आलेला आहे. वसंत बाबूराव चव्हाण हा तळसंध्याचा मुलगा. हा मुलगा देशासाठी कामी येतात. हे कुटुंब वारणा कारखान्यानं दत्तक घेतलं आणि या मुलाच्या मृत्यूनंतर या मुलाला 3च महिन्यानं मुलगा झाला आणि या मुलाचं बारसं वारणा कारखान्यानं घातलं. तात्या कोरे यांनी या मुलाच्या बहिणीचं लग्न करून दिलं. फर्स्ट क्लास MA मुलगा तिला मिळालेला आहे. मिलिटरी जवानांच्यासाठी उदार अंतकरणाची माणसंही आमच्या देशात जन्माला आली. आमचे लाल बहादूर शास्त्री म्हणत होते की ते जवानच देशाला सांभाळतात असं नाही. जय जवान जय किसान. डिसेंबरच्या 5 तारखेला वीरांनी पराक्रम केला. आज गायलं मिलिटरी जवानांच्या पराक्रमाला. शाहीर देशमुखाला पोहायला सांगली जिल्हा वाले तालुक्याला मुक्कामी मानले वाडीला. शाहिरी ताज तळवीला पूर्ण तरुण शाहिरी दादाला. आज गायलं मिलिटरी जवानांच्या पराक्रमाला. शाहीर देशमुखाचं पोहायला स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. महाराष्ट्र दर्शन लावणी आपल्या समोर सादर करत आहे. महाराष्ट्र दर्शन लावणी. चल सोड मालेवाडी स्टॉप आहे तांदळवाडी पुन्हा बेंगळूर रोडवर गर्दी वलती. एसटीच्या गाड्या नव्हती. मुंबई पुणे बारामती कोल्हापूर गोवा याला नाही गाणती. गौतमराव करवीर नगरी पंचगंगा नदी तीरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची. आला बघा महाद्वार. ती गर्दी आहे. देवाच्या दर्शनाकरता जमलेली नाही. कशाला जमल्यात माहित आहे का? अगं आला बघ महाद्वार. सायंकाळी गर्दी फार तरणी पोरं पुणी बघून जीव टाकत. मार्केट यार्ड आपले शेंगा गुळ वगैरे याच मार्केट यार्डला येत असतो. अगं मार्केट यार्ड शाहपुरी भगवा रोज वाड्यावरती मोतीबागे पैलवान धंद ठोकती. अब्दुल फिल्टर रंकाळा आणि शालिनी पॅलेस. अगं कपिल फिल्टर रंकाळा गड पाहू पन्हाळा जो तीवा देवा आहे डोंगरावर. अंगारिका चतुरती. आपण दोघं पण अंगारिका करतो. गणपतीची उपासक आहे आपण. चल आपण तळ कोकणात जाऊ. तुला तळ कोकणातली मजा जातो. अंगारिका चतुरती तळ कोकण आहे वस्ती. पुण्याचा गणपती आला म्हणती. सागराच्या तीरावर पहिली झाडं किती उंच आहेत. कशा सागरावर लाटा येतात. पुढे जाऊ नकोस. लाटा खाली सापडती. सागराच्या तीरावर गर्द झाली मान फार परशुराम भूमी तारी याला म्हणत.
ज्ञानेश्वरानं भिंत चालवली. ते गाव कुठे मला दाखवा. अगं तुला जावतो तिथंच आपल्याला जायचं आहे. निर दिवस आले भिंती चांगले याची हरली भ्रांती देवाची आनंदी अलमनती. ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली ही भिंत हेच तो अजान वृक्ष आणि ही माऊलींची समाधी. भक्ती भावनेनं जर माऊलीच्या समाधीला हात लावून माऊली माऊली असं म्हटलं तर ती माऊली आजी भक्तांना आशीर्वाद देत आहे. चल तुला पुन्हा जाऊतो. पाहिलंच का ग पुन्हा शहर, पाहिलंच का ग पुन्हा शहर पर्वती देवी उंचावर ही पाहिलीच का ही पर्वती ही उंचावर असणारी हीच पर्वती. अगं पाहिलंच का ग पुन्हा शहर पर्वती देवी उंचावर संभाजी पार्क मध्ये जोड्या फिरत. आपण आता पुण्यापर्यंत आलो तर चल मुंबईला जाऊ. आला बघा मुंबई शहर बाणगंगा वारकेश्वर पुराणाचं मैकावती इलमनती. या मुंबई नगरीचं नाव काय माहित आहे? पुराणात या मुंबई नगरीचं नाव आहे मैकावती. अगं पुराणाचं मैकावती इलमनती. घर दिफाल मिल मालक भांडवलदार छोटे मोठे धंदे याला नाही गणती. चपाटीची भेळ पुरी मिसळ झाली मुंबई सारी कुबेराची नगरी सर्व इलमनती. आम्ही मुंबई अशी आहे जसं मिसळ खाताना मिसळमध्ये सर्व प्रकार असतो तसं मुंबईमध्ये सर्व धर्माचारी सर्व जातीची माणसं येत आहेत. पण कुणी उपाशी मरत नाही, कुणीच उपाशी मरत नाही. अगं चौपाटीची भेळपुरी मिसळ झाली मुंबई सारी कुबेराची नगरी सर्व इलमनती. परेल मुजिम ताजमहल मराठा चित्रमंदिर पोरावानी पुरी इथं पॅन्टा घालती. वाकडं करायचं आहे तुला आवडलं नाही मला कळलं. अगं तुला आवडलं असं दाखवतो. पंचवटी सीता गोवा तुम्ही मला नाशी दावा सप्तशिंगी देवी आहे घडावरती. ब्रह्मगिरी त्रिमेश्वरा धावतो तुला गंगाधार गुप्त गोदावरी नदी तेव्हा हाती नाही. तिरुळगाव सिंदखेड तुझ्या लक्षात आलं का? अगं राजा सिंदखेडला जिजाऊ महासाहेबांचा जन्म उत्सव साजरा करायचा आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मंडळी या सिंदखेड राजाला येणार आहे. चलो राजा सिंदखेड, चलो राजा सिंदखेड. हे राजा सिंदखेड शिवाजी महाराजांचा आजोळ आहे. महाराज बागर जेव्हा अगं महाराज बागरची वाघ लहान मुलं माकड पाहून उड्या मारती. औंधाग्रामी नागनाथ पारळीचे वैजनाथ आद्यकवी मुकुंदराज ह्याला मानती. हे औंधा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. नामदेवानं हेच मंदिर फिरवलं होतं. नामदेवानं कीर्तन करत असताना पुजाऱ्यांनी सांगितलं बुवा पंढरपूरचा दरबार नव्हे देवळाच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. नामदेव देवळाच्या पाठीमागे कीर्तनात रंगले पण नामदेवाचं कीर्तन औंढा नागनाथालाच ऐकायचं होतं. देऊळ फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. अगं औंधाग्रामी नागनाथ पारळीचे वैजनाथ आद्यकवी मुकुंदराज याला मानती. जाऊ गाणगापुरी जाऊ गाणगापुरी तिथं आहे दत्त स्वारी कामधेनूच्या रवेत आहे संगती.
नामदेव पायरीवरती महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या पंढरपूरला लोक येत असतात. जगाच्या इतिहासामध्ये असा सोहळा कुठेही पाहायला मिळणार नाही. लावणी मृदंग श्रुती डाळ होड देऊ ब्रह्मरस आवडीला हजारो टाळकरी मृदंगाच्या तालामध्ये नाचत असतात. ही पंढरी नगरी आलं बघा. ही पंढरी नगरी अग भूमीवरी पुंडलिक भीमतीरी हक्काने नामदेव पायरीवरती साधू संत येती जाती. साधू संत येती जाती पंढरीचा महिमा गाती ज्ञानोबाची भेट येते वाकरीवरती. आलं बघा सांगली शहर. कृष्णा नदी तीरावर गणपतीच्या दर्शनाला गर्दी भरती. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं हे सांगली आणि आम्ही गजाननाचे उपासक महाराष्ट्राचा दौरा करून ही शाहिरी पार्टी आज सांगलीमध्ये येऊन पोहोचलेले. आरडी कस्तुरे महाराष्ट्र दर्शन हे आपल्या समोर सादर करत असताना आलं बघा सांगली शहर कृष्णा नदी तीरावर गणपतीच्या दर्शनाला गर्दी भरती. देशमुखाचा संच छान मालेवाडी माझं राहणं कोणाजवळ पाहिजे काळजी मोगरावर. जय भवानी जय शिवा जय भवानी जय भवानी. धर्मासाठी ज्यांनी आपला प्राण अर्पण केला त्या शंभू राजाची आम्हाला आठवण असली पाहिजे. त्या शंभू राजाची आठवण असली पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असली पाहिजे. जय भवानी जय भवानी जय भवानी. संगतीत केले सजविले भाले रक्ताने नाले रक्ताने लिहिला हमारी इतिहास. रक्ताने लिहिला हमारी इतिहास. शहीद देशमुख घात पाण्यात शहीद देशमुख घात पाण्यात. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. हर हर महादेव झाली झाले. छत्रपती शिवाजी महाराज की धर्म का जय हो. धर्म का जय हो. अधर्म का नाश हो. विश्व का कल्याण हो. प्राणियों में सद्भावना हो. सद्भावना हो. सद्भावना हो. त्याच्या भूमीवर प्रणदयाने वाहिला या महाराष्ट्राच्या शूरगड्यानो तुम्हा माझा पहिला. देशासाठी भूमीवर प्रणदयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरगड्यानो जय महाराष्ट्र जय भवानी जय महाराष्ट्र.